आता घेऊयात मनोरंजन जगतातील बातम्यांचा वेगवान आढावा। लवकरच काजोल आणि ट्विंकल खन्ना या अभिनेत्रींची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। टू मच असं या कार्यक्रमाचं नाव असून या दोन्ही अभिनेत्री निवेदिकांच्या भूमिकेत पहिल्यांदा एकत्र येणार आहेत। शिवाय दोघींच्या उपहासात्मक बोलण्यामुळे मनोरंजनाची मेजवानी मिळणार यात तीळ मात्र शंका नाही। बिग बॉस 19च्या तिसऱ्या आठवड्याच्या वीकेंड का वॉर पार पडला। यावेळी सूत्रसंचालन सलमान खान ऐवजी बॉलिवूडचे सुपरस्टार अक्षय कुमार, अरशद वारसी आणि फराह खान यांनी केलं। शो मध्ये स्पर्धकांशी गप्पा मारताना अक्षय कुमारनं प्रणित मोरेशी खास मराठीत संवाद साधलाय आणि त्याच्या कामगिरीचं कौतुकही केलंय। अभिनेता किकू शारदा आईच्या आठवणीत भावूक झालाय। राइज अँड फॉल मध्ये स्पर्धक म्हणून गेलेला असताना त्यानं आईबाबतच्या भावनांना वाट करून दिली आहे। अक्षय कुमारनं OMG चित्रपटातील भूमिकेसाठी नकार दिला होता अशी माहिती दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी दिली आहे। अमिताभ यांनी गॉड तुस्सी ग्रेट हो मध्ये देवाची भूमिका साकारलेली, पण तो चित्रपट फार चालला नाही। मग त्याने देवाची भूमिका साकारली तर चित्रपट कसा चालेल असा प्रश्न अक्षयला पडला होता। लवकरच आतली बातमी फुटली चित्रपट प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटात सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत आहे, तर सखूबाई या गाण्यात गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधव यांनी रखूबाई या गाण्यावर डान्स केलाय। गौतमीचा एक ऑरा आहे आणि तो छान आहे, मस्त आहे, तिचा नम्रपणा आहे अशी प्रतिक्रिया सिद्धार्थनं एका मुलाखतीत दिली आहे। प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि 50 वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेले सखाराम वाइंडर हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे। या नाटकात अभिनेत्री नेहा जोशी लक्ष्मीची अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारते। या भूमिकेविषयी आणि नाटकाविषयी बोलताना तिने अनेक गोष्टी उघड केल्या आहेत। अभिनेत्री प्राजक्ता कोळी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटात झळकणार आहे। लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल। मातृभाषेतील शिक्षणाचं महत्त्व मांडणाऱ्या या चित्रपटात दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे। गाझियाबाद पोलिसांनी अखेर 2 दिवसांनंतर हरियाणा चित्रपट सृष्टीतील अभिनेता उत्तम कुमारला अटक केली आहे। एका अभिनेत्रीनं त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता। सुरुवातीला पोलिसांनी त्याला क्लीन चिट दिली होती, परंतु अभिनेत्रीनं लखनौ येथे आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर पुन्हा तपास सुरू करून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे चौकशी सोपवण्यात आली आहे। स्टार प्रवाहावर काजळ माया ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार आहे। मात्र या मालिकेचा आशय नेहमीपेक्षा वेगळा आणि थ्रिलर असणार आहे। या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले। त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होतोय। अभिनेता रितेश देशमुखनं देखील सिद्धार्थ शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय।